सुचत नाहीये मला. काय बोलू कसं बोलू सुचत नाहीये मला. कसे दिवस निघून गेले कळलंच नाही मला. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच माझी आज अवस्था झाली. खूप काही आठवतंय डोळ्यासमोरून. आतापर्यंतच्या कितीतरी प्रसंगाची मालिका उभी राहते. नकळत आम्ही जीवनाच्या अशा वळणावर आलो आहोत की जिथून पुढे काय असा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. आपुलकीने शिकवणारे आणि प्रत्येक गोष्ट सांगणारे, हे करू नका, हे असं करा, असं सतत सांगणारे शिक्षक यांच्या मार्गदर्शनाला आता आम्ही मुकणार आहोत. आठवतोय मला तो दिवस ज्या दिवशी प्रत्येक शिक्षक आम्हाला शेवटचं शिकवत होते. प्रत्येक शिक्षक आम्हाला त्यावेळी शेवटचं शिकवत होते. पण का जणू तेव्हा त्यांचं शिकवणं थांबूच नाही असं वाटत होतं. जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा कधी वाटलंच नव्हतं की एक दिवस हा प्रवास संपवायला लागेल. पण बघा, उद्यापासून हे सगळं बदलून जाईल. उद्यापासून नाही कोणता गजर वाजेल, नाही शाळेची घंटा ऐकू येणार. जो गणवेश मी दररोज घालत असे तो आता कपाटातच पडून राहील. ज्या मैत्रिणींना मी रोज भेटायचे, ज्या मैत्रिणींसोबत मी रोज शाळेत यायचे, उद्यापासून त्या सर्वजणी आपापल्या मार्गी लागतील. उद्यापासून हे मौज मजेचे दिवस टिकणार नाही. उद्यापासून त्या 10वीच्या वर्गाचे दरवाजे आमच्यासाठी कायम बंद राहतील. पण खरं सांगू, आमच्या आधी कोणीतरी त्या जागेवर बसायचं, आमच्या नंतरही कोणीतरी त्या जागेवर येऊन बसेल. पण मनातली ही जागा आणि मनात घर करून बसलेले शिक्षक नेहमी आमच्याच राहतील. शिक्षकांनी दिलेला मार असो किंवा त्यांनी दिलेली शिकवण, तेही आठवणींच्या पेटाऱ्यांमध्ये एक भेट म्हणून राहील. असं वाटलं नव्हतं मला. या शाळेत मी 9वीत आले, पण या शाळेतील शिक्षकांनी कधी आपलंसं केलं हे उमगलं सुद्धा नाही. बघा ना, याच जागेतून भाषणे करून माझी ओळखही निर्माण झाली. आणि आज याच शाळेतील माझ्या भाषणाचा शेवट सुद्धा याच जागेवर होतोय. आजही आठवतोय मला तो दिवस. किती अनमोल होता ना तो दिवस. शाळेचे ते नवीन कपडे, नवीन वह्या, नवीन पुस्तके. पण खरं सांगू, तो नवीन पुस्तकांचा सुगंध कमी होत कधी विरून गेला हे कळलं सुद्धा नाही. जेवणाच्या सुट्टीत सर्वांनी मिळून केलेले ते जेवण, भिंतीवर पेनाने कोरलेल्या त्या खुणा, भिंतीवर कर्कटकने कोरलेली ती अक्षरे, तुम्हाला आपण मिळून केलेली भेळ पार्टी आठवते का? आणि स्वातंत्र्य दिना दिवशी सर्वांनी चिटकवलेले ते पताके, ती वृक्ष लागवड मोहीम आठवते, जिथे आपण किती झाडे लावली होती ना. गणेशोत्सवात मॅडमनी डान्स करू नका असं म्हणता नाही, वर्गात चोरून केलेला आम्ही डान्स. मातीची मडकी कशी बनवतात हे दाखवण्यासाठी काढलेली ती छोटीशी सहल. पण माती कोपऱ्यापर्यंत लागून देखील मडकी तयार करण्याची जडावड काही उरत होती ना. वीर सरांनी पूर्ण वर्गाला दिलेली ती मेलोडी पार्टी, आनंद मेळाव्यात घेतलेली ती मजा आणि त्या सुवर्ण क्षणाचा पवार सरांनी काढलेला तो व्हिडिओ. इन्स्टाला व्हिडिओ ठेवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पवार सरांकडे केलेला तो हट्ट, नियमांच्या चौकटीत राहून सुद्धा सर्वांशी प्रेमाने वागणारे राऊत सर, परीक्षा जवळ येत आहे म्हणून उमरे सरांनी केलेले ते मार्गदर्शन, काल फोटो काढण्यासाठी वीर सरांकडे मोबाईल द्या असा केलेला हट्ट, शिक्षकांनी दिलेल्या पदव्या जसे की अध्यक्ष, गोकाग्यान, उपाध्यक्ष, गंप्या, हे सगळं काही ओरत होतं ना. भूताच्या लिहिलेल्या त्या भयानक कथा, मध्यान्ह झाली रे झाली, आमच्यात काही वेगळाच जोश संचारायचा. बँड पथकामध्ये जसं वाजंत्री ढोल वाजवतात अगदी त्याचप्रमाणे आम्ही बँडला अगदी ढोलच समजून वाजवायचो. तर काही
सुरेख वादनाला गाण्याची साथ द्यायचे. शिक्षक काय नवीन शिकवतील याची लागलेली उत्सुकता आणि नवीन पुस्तकांचा हवाहवासा वाटणारा सुगंध, हे सर्व खूप अविस्मरणीय आहे. खरंच सर्वांचा गोंधळ, वर्तळ, तो गोंगाट, तो शिक्षकांचा आवाज आणि कुंभार मामांनी वाजवलेल्या त्या घंटीच्या आवाजालाही आम्ही मुकणार आहोत. मला आता या प्रसंगी खूप वाईट वाटत आहे की उद्या आम्ही या शाळेत नसणार, पण आमचे अस्तित्व या शाळेत आणि शिक्षकांच्या हृदयात कायम राहील. खरं तर पुढच्या रांगेत बसणाऱ्या अभ्यासप्रेमी मुलांची विद्येची आसक्तीही शिक्षकांनी पाहिली आणि मागच्या बाकावर बसून खट्याळपणा करणाऱ्या बोक्या गँगची मस्ती सुद्धा पाहिली बरं का. असं प्रत्येक बॅच मध्ये असतातच असे एक दोन नमुने. सुरज सर एकदा म्हणाले होते की मी जशी तुम्हाला या शाळेतून शिकून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे सांगून तुम्हाला प्रोत्साहित करतोय, तशीच माझ्या तोंडातून भविष्यात तुमचीही नावे येऊ द्या. तर सर, मी आज असं वचन देते की या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत आमची सुद्धा नावे येतील बरं का. मला फक्त याचे दुःख वाटते की आता आम्ही 10वीतले विद्यार्थी दुरावणार, पण आपली मैत्री आपण सतत तेवत ठेवू. तर माझ्यासोबत 10वीच्या विद्यार्थ्यांनी एक कॉमन डायलॉग बोलायचा आहे. बोलणार ना? माझ्या पाठीमागे. त्याच्या पुढचं वाक्य तुम्ही कंप्लीट करा. ओके. तुटेल का रे हात दोस्तीचा? अरे म्हणा ना. नाही नाही. तुटेल का रे हात दोस्तीचा? नाही. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. शेवटी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा माझ्या बोलण्यातून कुणाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागते.